गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 57 वर आहोत आणि लास्ट लेक्चरमध्ये जी थेअरी घेतली त्यावरील एक्झाम्पल आज आपण घेणार आहोत. एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 85. सॉल्व एक्स क्यूब d3y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर plus x dy by dx plus y which is equal to 0. Solution. The given equation is x cube d3y divided by dx cube plus 3x square d2y divided by dx square plus x dy by dx plus y which is equal to 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता या मेथडमध्ये आपण सबस्टिट्यूशन ऑफ x to the power m for y gives the first member of 1. जसं की आपण याच्या आधी बघितलं x d अपॉन dx असेल तर आपण m घेणार आहोत. जर x स्क्वेअर d2 अपॉन dx स्क्वेअर असेल तर m मायनस 1 घेणार आहोत आणि d3 x क्यूब d3 अपॉन dx क्यूब असेल तर m मायनस 1 m मायनस 2 घेणार आहोत. त्या पद्धतीनं जे की आपल्याला थेअरी सांगते त्या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर एक्स क्यूब d3 डिवायडेड बाय dx क्यूबच्या बदल्यात आपल्याला मिळेल m मायनस 1 m मायनस 2. हा y टेकन आउट कॉमन अँड इट शुड बी सबस्टिट्यूटेड बाय x टू द पॉवर m. म्हणजे इन्स्टेड ऑफ y यू शुड सबस्टिट्यूट x टू द पॉवर m प्लस 3m मायनस 1 प्लस m x dy dx च्या बदल्यात आणि प्लस 1. देअरफॉर इफ m मायनस 1 m मायनस 2 प्लस 3m मायनस 1 प्लस m प्लस 1 which is equal to 0 and this is our auxiliary equation of the given equation. x टू द पॉवर m सोबत घेऊ शकत नाही कारण की y इज इक्वल टू x टू द पॉवर m आपण घेतलेला आहे आणि सोल्युशन मध्ये y इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. मग मल्टिप्लाय केलं m चा वर्ग मायनस m इंटू m मायनस 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस 3m चा वर्ग मायनस 3m प्लस m प्लस 1 विच इज इक्वल टू 0. आता हा मायनस 3m प्लस m म्हणजे मायनस 2m इथे लिहिलेला आहे आणि इथे पुन्हा मल्टिप्लाय केलं m स्क्वेअर इंटू m म्हणजे m क्यूब मायनस 2 टाइम्स m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2m प्लस 3m चा वर्ग या दोघांचं कॅल्क्युलेशन मायनस 2m प्लस 1 विच इज इक्वल टू 0. मायनस 2m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर म्हणजे मायनस 3m स्क्वेअर आणि प्लस 3m स्क्वेअर विल बी कॅन्सल. प्लस 2m आणि मायनस 2m also cancel. So only remaining is m cube plus 1 which is equal to 0 and this is nothing but a cube plus b cube. a cube plus b cube चा फॉर्म्युला आहे a plus b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. मग a ची किंमत इथे m आहे b ची किंमत इथे 1 आहे आणि म्हणून m प्लस 1 इन ब्रॅकेट m चा वर्ग मायनस m प्लस 1 विच इज इक्वल टू 0 असे फॅक्टर पडतील. हेन्स द रूट्स ऑफ m क्यूब प्लस 1 विच इज इक्वल टू 0 आर. याच्यावरून m इज इक्वल टू मायनस 1 मिळेल आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचं काही फॅक्टर पडू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ऑलरेडी माहित आहे m इज इक्वल टू आपल्याला यूज करायचा आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये b चा वर्ग मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मग m इज इक्वल टू येईल इथे b ची किंमत मायनस 1 आहे a ची किंमत 1 आहे आणि c ची किंमत 1 आहे. त्यामुळे m इज इक्वल टू 1 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 1 मायनस 4a ची किंमत 1 c ची किंमत 1 डिवायडेड बाय 2a म्हणजे a ची किंमत 1. Hence m is equal to minus 1 comma m is equal to 1 plus minus under root minus 3 divided by 2 which is equal to
1 plus minus under root 3I divided by 2. So one root is different and two roots are imaginary roots. Hence the complete solution is y is equal to c1 e to the power minus z. फक्त x च्या ऐवजी आपण e to the power m1 x च्या ऐवजी इथं आपण z लिहित आहे, कारण की x इंडिपेंडेंट व्हेरिएबल आपण z मध्ये कन्वर्ट केलेला आहे, म्हणजे z मध्ये फक्त लिहित आहे. y is equal to c1 e to the power minus z plus 1 by 2 z in bracket c2 cos under root 3 divided by 2z plus c3 sin under root 3 divided by 2z. म्हणजे अल्फाची किंमत आहे 1 by 2 आणि बीटाची किंमत आहे अंडर रूट 3 by 2, which in terms of x is. आता हा 1 upon e to the power z होईल, म्हणजे 1 upon x होईल, कारण की x is equal to e to the power z किंवा z is equal to log x आपण सबस्टिट्यूट केलेला आहे थेअरीमध्ये. y is equal to c1 upon x plus e to the power z च्या डोक्यावर 1 by 2 याला लिहिता येते, म्हणून x to the power 1 by 2 in bracket c2 cos under root 3 by 2 log x plus c3 sin under root 3 by 2 log x. Next example, find the complementary function of, याच्यामध्ये दोन आहे, a आहे x square d2y divided by dx square minus x dy by dx plus y which is equal to 2 log x, आणि b आहे x square d2y divided by dx square plus y which is equal to 3x square. याच्यामधला आपण आता पहिला a सोडवू. The given equation is x square d2y divided by dx square minus x dy by dx plus y which is equal to 2 log x. Substitution of x to the power m for y gives the first member of 1 is x square d2y, d2 upon dx square आहे म्हणजे m minus 1 येईल, मायनस x dy by dx आहे म्हणजे मायनस m येईल, आणि प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर y जर कॉमन घेतलं आणि y च्या बदल्यात जर x टू द पॉवर m ठेवलं तर ते येतं. Therefore if m in bracket m minus 1 minus m plus 1 which is equal to 0, this is auxiliary equation. m in bracket m minus 1 minus taken out common in bracket m minus 1 which is equal to 0, आणि m जर कॉमन काढलं तर m minus 1 into m minus 1 येऊन जाईल, म्हणजे m minus 1 चा वर्ग which is equal to 0. Hence m minus 1 which is equal to 0 repeated. Hence m is equal to 1 repeated. One root repeated 2 times, and hence the complementary function is y is equal to in bracket c1 plus c2z outside the bracket e to the power z, which in terms of x is y is equal to in bracket c1 plus c2, z means log x and x means e to the power z, जे की आपण थेअरी मध्ये ऑलरेडी सबस्टिट्यूट केलेला आहे सुरुवातीलाच. आता बी चं सोल्युशन बघू आपण. बी काय एक्झाम्पल दिलेलं आहे, द गिवन इक्वेशन इज x square d2y divided by dx square plus y which is equal to 3x square. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. Substitution of x to the power m for y gives the first member of equation 1, means this left hand side of equation 1, m minus 1 plus 1 outside the bracket x to the power m. Therefore if m minus 1 plus 1 which is equal to 0, this is the auxiliary equation of this equation for finding out the complementary function. But this is a m square minus m plus 1 which is equal to 0. This is a quadratic equation, and formula for quadratic equation you already know. That's why hence m is equal to minus b. So here value of b is minus 1, value of a is 1, value of c is 1. Hence minus minus plus minus b म्हणजे minus minus 1 म्हणजे प्लस आ गया 1 प्लस माइनस अंडर रूट b चा वर्ग माइनस 1 चा वर्ग 1
मायनस 4 इंटू ए म्हणजे 1, सी म्हणजे 1, डिवायडेड बाय 2a, अगेन 2 इंटू 1, विच इज इक्वल टू 1 प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस 4 डिवायडेड बाय 2, which is equal to 1 plus minus under root minus 3 divided by 2, which is equal to 1 plus minus under root 3, and this minus sign means minus 1 and minus 1 means I square, and if you taken out outside the under root it is I, so 1 plus minus under root 3I divided by 2, and hence the complementary function is e to the power z by 2, because 1 by 2 is alpha, under root 3 by 2 is beta, e to the power 1 by 2 z in bracket c1 cos under root 3 by 2 z plus c2 sin under root 3 by 2 z, which in terms of x is y is equal to e to the power z whole raised to 1 by 2 x to the power 1 by 2 in bracket c1 cos under root 3 by 2 z means log x plus c2 sin under root 3 by 2 z means log x, bracket complete. Thank you.